पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष पेटलाय। भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे बॅनर फाडलेत। राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या समर्थनात लावलेले बॅनर हे त्या ठिकाणी फाडण्यात आले। तर बॅनर फाडल्यानं काँग्रेस आणि भाजपामधील संघर्ष आता शिगेला पोहोचलेला आहे। पुण्यामधली ही संपूर्ण घडामोडी आहेत। बॅनर फाडण्यात आलेला आहे। राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचं बॅनर लावण्यात आलं होतं काँग्रेसच्या समर्थनात, मात्र त्या संदर्भात ते बॅनर आता भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडले। त्या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चोथमल आपल्या सोबत जोडले। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय बॅनर फाडल्यानं काँग्रेस आणि भाजपमधील संघर्ष हा आता शिगेला पोहोचलाय। नेमकं हे संपूर्ण प्रकरण काय, कुठल्या ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले होते? नॅशनल हेरॉल्ड प्रकरणाच्या संदर्भानं काँग्रेसकडून राहुल गांधी आणि सोनिया गांधींच्या समर्थनासाठी पुण्यात बॅनर लावण्यात आलेलं होतं। मात्र हे बॅनर जे काँग्रेसनं लावलेलं बॅनर आहे ते भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फाडलेलं आहे आणि त्यानंतर आपण बघत असू की काँग्रेस आणि भाजपमध्ये संघर्ष जो आहे तो निर्माण झालेला आहे। काल जे आंदोलन आपण पाहिलं काँग्रेस भवन समोर भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर जे बॅनर काँग्रेसच्या समर्थनासाठी म्हणून पुणे शहरात लावण्यात आलेले होते ते बॅनर जे आहे ते युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी फाडलेले। त्यांचं असं म्हणणं आहे की शहरामध्ये नागरिकांची दिशाभूल या बॅनरच्या माध्यमातून केली जाते आणि म्हणून अशा पद्धतीचे बॅनर शहरात राहू देणार नाही, हे बॅनर फाडले जातील आणि तोच इशारा देत युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून हे बॅनर फाडण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये अनिकेत हारपुडे असतील, त्यासोबतच ओंकार डवरे असतील, हे सगळे जे युवा मोर्चाचे पदाधिकारी आहेत यांनी हे बॅनर फाडलेलं आहे आणि काँग्रेसनं जे बॅनर शहरामध्ये लावलेत ते लोकांची दिशाभूल करत असल्याचं सांगितलेलं आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, आपण पाहतोय खरं तर त्या ठिकाणी आता वाद शिगेला पोहोचलेला आहे। भाजपच्या युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर फाडल्याचं कळतंय। त्यानंतर आता काँग्रेसच्या माध्यमातून काय प्रतिक्रिया आली, कारण काँग्रेस सुद्धा आक्रमक झाल्याचं कळतंय? अर्थातच काल काँग्रेसकडूनही या सगळ्याच्या संदर्भानं आंदोलन जे आहे ते डीपी रोड या ठिकाणी काल करण्यात आलेलं होतं। काँग्रेसचे युवा मोर्चाचे जे पदाधिकारी आहेत, युवा काँग्रेसचे जे पदाधिकारी आहेत, त्यांनी जोरदार आंदोलन जे आहे ते डीपी रोडच्या या सगळ्या परिसरामध्ये केलेलं होतं। भाजप कार्यालयाच्या समोर आंदोलनाचा त्यांनी इशारा देखील दिला होता, मात्र पोलिसांनी त्यांना काही मीटर अलीकडेच रोखलेलं आपण पाहिलं आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी। तर पुण्यात भाजप विरुद्ध काँग्रेस हा संघर्ष पेटलेला आहे।